नवी मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये तब्बल 12,000 अनधिकृत बांधकामं झाली असून त्याला वनमंत्री गणेश नाईक जबाबदार असल्याचा आरोप हा शिवसेनेकडून करण्यात आलाय. क्लस्टर योजनेत बदल करण्यासाठी भाजपानं सभागृहात प्रस्ताव मांडला होता आणि त्यावरूनच शिवसेना आणि भाजपात जुंपली होती. शहराची लोकसंख्या वाढू नये यासाठी क्लस्टर योजनेत बदल केल्याचा दावा हा भाजपाकडून करण्यात आला आणि या दाव्याला शिवसेनेनं विरोध केलाय. शहरात 12,000 अनधिकृत बांधकामं होत असताना हे झोपले होते काय? सर्वसामान्यांना क्लस्टर योजनेत चांगलं घर मिळत असताना त्याला भाजप विरोध करत असल्याचा आरोप हा शिवसेनेकडून करण्यात आला. सभागृहात त्या लोकांनी फक्त विकासकांना घाबरवण्यासाठी हा प्रस्ताव आणलाय. कारण तिथे आता सर्व झालं, एचपी आता विकासक येणार. आतापर्यंत ते झोपले होते का? एकही प्रस्ताव टाकला नाही, एकदाही विरोध केला नाही. पण आता जसं माहित पडलं लोकांची घरं बांधतात, तर नवीन मुद्दा काढला. ट्रॅफिक होईल, ट्रॅफिक होणार. अरे ट्रॅफिक होणार तर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करा ना, पहिल्यापासूनच करायला पाहिजे. आजपर्यंत त्यांच्यापैकी एकाही नगरसेवकांनी, कोणीही शिल्पकारांनी किंवा कोणीही कधीही मेट्रोसाठी डीपी प्लॅन मध्ये किंवा युडीसीपीआर मध्ये एकही सजेशन टाकलेलं नाही. आज जर ह्या शहरामध्ये मेट्रो आली असती तर ती परिस्थिती वेगळी असती. पण ह्या लोकांना फक्त विरोधासाठी विरोध करायचा आहे, म्हणून हे सर्व चाललेलं आहे, दुसरं काही नाही.